जागृती होरायझनची विजयी सलामी. हत्ती कोले षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला झाली सुरुवात. यमार सर्वोदयचे चमकदार विजय. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे रुद्राप्पा हत्ती आप्पासाहेब कोले षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 17 वर्ष गटात जागृती हायस्कूल आणि न्यू होरायझन स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 14 गटात महाराणी राधाबाई हायस्कूल यमार सर्वोदय स्कूलने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. येथील यमार हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष आहे. शिक्षण विस्तार अधिकारी आर कोरवी यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी विनायक काळगे, अभिजित चव्हाण उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख प्रथमेश धबाले यांनी स्वागत केलं. युनायटेडचे सचिव दीपक कुप्पनवार प्रास्ताविकात हत्ती कोले षण्मुगम यांच्या योगदानाची माहिती दिली. सौरभ मोहिते यांनी आभार मानले. 17 वर्षे गटाच्या चुरशीच्या सामन्यात जागृती हायस्कूलने क्रिएटिव्ह स्कूलला 2-1 असं नमवलं. क्रिएटिव्हच्या विश्वजित बिलावरने तिसऱ्या मिनिटाला घेतलेली गोलची आघाडी जागृतीच्या रोहित जगताप, वैभव सुतारने जिगरबाज गोल करून विजय साकारला. साधना हायस्कूलने गडहिंग्लज हायस्कूलला 2-1 असं हरवलं. साधनाचा भरवशाचा खेळाडू धीरज कुरबेट्टीने 2 गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. विक्रांत मानेचा गोल गडहिंग्लज हायस्कूलचा पराभव टाळू शकला नाही. 14 वर्षे गटात रंगतदार सामन्यात यमार हायस्कूलने साधना हायस्कूलवर 3-2 असा रोमहर्षक विजय नोंदवला. यमारच्या ऋषिकेश भोसलेने उत्कृष्ट 2 गोल करून वर्चस्व राखलं. त्याला स्वरूप शेटकेने गोल करून साथ दिली. साधनाच्या अनमोल तरवळचे 2 गोल अपुरे ठरले. सर्वोदय स्कूलने विधी शिंदे स्कूलवर 2-1 अशी मात केली. सर्वोदयचा साई कडूकर, विराज भोगणेने प्रत्येकी 1-1 गोल मारला. शिंदेच्या आदर्श नेवडेने गोल करून चांगलीच झुंज दिली. सूरज हानिम नाळे, आर्यन दळवी, सुमित कांबळे, श्रवण जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिलं.